का ऐकायची? मी त्याचं कारण देतोय. एक धर्माचं भजन करायचंय, धर्मम भजस्व सततम. दुसरं त्याच लोकधर्मान, लोकधर्माचा त्याग करा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे सेवस्व साधू पुरुषान, मारी हातेती कोई संतनु कोई साधूनु सेवा थाय. म्हणून कथा करायची. आणि दुसरं कारण दिलंय जही काम तृष्णा. आणि माझ्यामध्ये जी पण तृष्णा शिल्लक राहिली आहे या तृष्णेचा त्याग करायचा आहे. अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्ता. श्रीमद भागवत सांगतोय मला दुसऱ्याचे गुणदोष पाहायची जी सवय लागलेली आहे या चिंतनातून मला मुक्त व्हायचं आहे. आणि सेवा कथा रसमयो नितरा पिबत्वम. आणि मला सेवा करून भगवंताची कथा सतत पिवत्वम. भागवत ये एवो रस छे पीવાનો अपने रेज, मोडू बिसरानो वापरानो रेज. हा असा एक रस आहे. उसाचा रस तुम्ही घ्याल ना तर स्वतःचं तोंड वापराल. याचा आंब्याचा रस घ्याल, मोसंबीचा रस घ्याल, स्वतःचं तोंड वापराल. पण भागवत रस असा आहे की आपण हात जोडून महाराजांना सांगतो की महाराज तमारी मोडे हमने भागवत नो रस पिवांचे ले, मोडू मारून पिवानो तमने. ये एक रस. संत से संत मिले तो कर ले दो दो बात. सज्जनाला सज्जन भेटतो ना तो काहीतरी सात्विक गोष्ट करतो. आणि आपल्याकडे म्हण आहे गधे से मिला गधा तो करले दो दो लात. संत भेटले आणि शौनकांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. श्रोते, पहिला प्रश्न विचारला ज्याचं आयुष्य कमी आहे त्याला स्वतःचं कल्याण करायचं असेल तर त्याला उपाय काय? याद रखना भागवत ये उपचार नहीं है, ये उपाय है. उपचार अलग है आणि उपाय अलग है. याला उपाय काय? नंबर 2 दुसरा प्रश्न विचारला की गुरुदेव कलियुगामध्ये भगवान कृष्णाचं दर्शन करायचं असेल तर ते कुठे करायचं? नंबर 3 मला विवेकाची प्राप्ती करायची आहे, मग विवेकाला जर प्रगट करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? एक एक प्रश्न विचारला जातोय. प्रश्न बिलकुल अलग अलग आहे पण सगळ्यांचं उत्तर एकच निघालं भागवत. सवाल अलग है. एकदा राजाने बिरबलला प्रश्न विचारला की बिरबल मैं कोई सवाल पूछ रहा हूं. बिरबल बोले पूछिए. मेरा पहला सवाल है चलते चलते अगर घोड़ा अड़ जाए तो क्या करना चाहिए? म्हणजे घोड़ा जर थांबून गेला तर क्या करना चाहिए? घोड़ा अड़ जाए तो क्या करना चाहिए? नंबर 2 रोटी बनाते बनाते अगर तवे पे रोटी जल जाए तो क्या करना चाहिए? और तीसरा सवाल है ये जे पान खाए तो ना पण याचा जो डबा येतो तब राजाने विचारलं अगर इस डिब्बे में पान सड़ जाए तो क्या करना चाहिए? 3 प्रश्न वेगवेगळे. एक चुली जवळचा, एक बैठकीतला, एक अंगणातला. घोड़ा अड़ जाए तो क्या करना चाहिए? पान सड़ जाए तो क्या करना चाहिए? रोटी जल जाए तो क्या करना चाहिए? बिरबलने उत्तर दिलं. 3 प्रश्नांचं एकच उत्तर दिलं महाराज खावीन पलटा देना चाहिए. अगर चलते चलते घोड़ा अड़ जाए तो समझ लेना आगे कोई तो भी खतरा है, घोड़े का मुंह पलटा देना चाहिए. पान सड़ जाए तो पान को पलटा देना चाहिए और तवे पे रोटी जल जाए तो रोटी को पलटा देना चाहिए. 3 प्रश्नांची उत्तर एकच दिली बिरबलने की उसको पलटा देना चाहिए. तसं एवढे प्रश्न शौनकादिकांनी सूतांना विचारले तर सूत म्हणतात शौनकादिक ऋषींना की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे की तुम्ही भागवत ऐका. आणि सुतांनी शौनकांना जो भागवत सांगितला ना श्रोतेजनो तो 7 दिवसात नाही सांगितलं. 1 वर्षभर यज्ञ सत्र चाललं होतं. त्या वर्षभरात कथा केली એટલે भागवत 1 वर्ष चालवायचे. मग 7 दिवसाची कथा कुठून निर्माण झाली? तर फक्त राजा परीक्षितीमुळे 7 दिवसाचा भागवत निर्माण झाला की आजपासून तुला तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे आणि तू 7व्या दिवशी मरणार आहे. એટલે भागवतने लिमिट आहे गई की भागवत 7 दाडा में केवाऊ જોઈએ. असं काहीच नाही. मी 11 दिवसाची सुद्धा कथा केली आहे. 11 दिन की कथा. 11 दिवसाची कथा.
शिर्डीच्या पुढे साकुरी म्हणून संस्थान आहे, तिथे माझी कथा होती. एक कथानो समयसू होतो आम्हारो. सकाळी 9 वाजेला कथा स्टार्ट व्हायची, 1 वाजेला बंद व्हायची, दुपारी 3 वाजेला कथा स्टार्ट व्हायची, संध्याकाळी 7 वाजेला कथा बंद व्हायची. 9 ते 1, 3 ते 7 एटलो भागवत केवाय. रुमकी तलावला कथा होती. रात्री 8 वाजेला कथा सुरू व्हायची, 1 वाजेला आरती व्हायची. कथेची वेळ होती 8 ते 1 आणि 2 वाजे लोक घेर जाए. ऐसी भी कथा ने कोई लिमिट नहीं मळे. पण 7 दिवसाची कथा का आली श्रोतेजनो, तर फक्त राजा परीक्षितीमुळे आली. कारण त्याचा मृत्यूचा समय 7 दिवसाचा होता. आणि दुसरं कारण, आपणही राजा परीक्षिती आहोत, आपल्यालाही 7च दिवसाची मुदत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ने शनिवार हे 7च दिवस रिपीट होतात आपल्या जीवनात. या 7च दिवसात जन्माला यायचंय आणि 7च दिवसात मरायचंय. आपणही राजा परीक्षिती आहे, 7 दिवसाचं लिमिट आहे. मग शौनकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुतजी देत आहेत की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही भागवत ऐका. की भागवतनी कथा सांभाळा. भागवत सांगायला सुरुवात करण्याआधी म्हटलेलं आहे की भागवताची निर्मिती कशी झाली, केम सु कारण थई भागवतने निर्माण थवाले. त्याचं कारण दिलं आहे की शम्यप्रास नावाचा आश्रमामध्ये सरस्वतीचा नदीचा किनारा, इथे व्यासांचा आश्रम होता. आणि व्यास महाराज आपल्या विद्यार्थ्यांना कथा सांगत होते. आपले भगवान केओ छे रुचा वेदनी रुचा शिकाडी रहता. तंजज्ञंबरिक प्रोक्षण पुरुखंजातमग्रता तेन देवा अयजंत साध्या रेखयश्चदे पुरुखंजत पुरुखन वेदुदेव कथित हाव्य कल्पयन्न मुखं किमस्यास्कित किम भाव किमरु उच्चते एनु वर्णन करी रही. भगवान इतका मोठा आहे, भगवान असा आहे, भगवान तसा आहे, हे वर्णन चालू. पण व्यासांना वर्णन करता करता मनात एक शंका आली. मी ज्या देवाचं वर्णन करून राहिलोय ये भगवान मने पोते अजू देखाया नथी. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. हरिपाठाचं वाक्य. काय उपयोग आहे एवढी बडबड करून, अजू तो कोई अनुभव नाही कथेचा, भगवंताचा अनुभव नाही. व्यास महाराजांना एकच विचार आला की अजू म्हणे भगवान देखा. पण व्यासांची अट काय होती भागवत में, नीट सांभाळतो मी. व्यासजी શું बोलायचे, मला उघड्या डोळ्याने भगवान बघायचा नाहीये, એટલે डोळा उघाडीने મને भगवान नाही जो મળે. मला भगवान कसा बघायचा आहे माहिती आहे, મને भगवान बंद डोळाती देखવાનો છે. ये मजा है भागवत की. उघडा डोळाती जे भी देखा है, याद राखजो. आम्ही उघड्या डोळ्याने जे पण पाहतोय ना त्याच्याबद्दल गदी माडगुळकरांनी एक शब्द वापरलाय गीत रामायणामध्ये. तुम्ही गीत रामायण सांभाळी हो. दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, काय शोक करिशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. उघड्या डोळ्याने जी जी वस्तू दिसते ती नाशवंत आहे. जे भी देखाय ते, हां त्याचं आयुष्य कमी जास्त होऊ शकतं. एखादी वस्तू 50 वर्ष राहू शकते, एखादी 100 वर्ष, एखादी 5000 वर्ष राहू शकते. पण एक गोष्ट नक्की आहे की तिचा अंत जरूर आहे. भगवान तो नाशिवंत आहे. मग व्यास महाराजांनी सांगितलंय मला भगवान बघायचा आहे तो उघड्या डोळ्याने नाही, तर मला भगवान बंद डोळ्याने बघायचा आहे. ये छे भागवतનું फाउंडेशन. नयन ने बंद राखीने मैं जारे तमने जोया छे, तमे तो पेला करता भी वधारे तमने जो. गुजराती मां भजन. नयन ने बंद राखीने मैं जारे तमने जोया छे, नयन ने बंद राखीने मैं जारे तमने जोया छे, तमे तो पेला करता पण वधारे तमने जोया छे. नयन ने बंद राखीने, नयन ने बंद राखीने. ये सुनिए भागवत कैसा है.
નયનને બંધ રાખીને મેં જ્યારે તમને જોયા છે, તમે તો લીલા કરતા પણ વધારે અમને જોયા છે, તમે તો લીલા કરતા પણ વધારે અમને જોયા છે। નયનને બંધ રાખીને મેં જ્યારે તમને જોયા છે। श्रीमद भागवताचा हा विचार महत्वाचा आहे की भगवान म्हणे तुमने जोवानू छे पण नयनने बंद। म्हणजे व्यासांचं म्हणणं काय भागवतात की मी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जाईल आणि डोळे बंद करेल तर माझ्या हृदयामध्ये तुम्ही प्रगट। ये दर्जो छे भागवत कि भागवत की ऊंचाई कितनी है। नयनने बंद राखीने मने तमने जोवू छे। पिवळा पितांबर आहे, हिरवा शेला आहे, वरती सुवर्ण मुकुट आहे, वरती मोरपीस लावलंय, बासरी वाजते आहे, लाल ओठ आहे, राधेने खांद्यावर डोकं ठेवलंय, यमुना वाहते आहे, झुळझुळ झुळझुळ पाण्याचा आवाज येतोय, मोर आजूबाजूला नाचतायत, गायीने तुमच्या पाठीमागे येऊन उभं राहावं आणि भगवान मी तुम्हाला ही व्यासांची अपेक्षा होती। એટલે ये कैलेंडर એટલું फेमस થઈ ગઈ। ये भागवत में ती उचलेલું कैलेंडर છે कि मारा व्यास जी ने येऊ लागे कि तमारा युगल छबीने जोवू छे। आणि ते पण कसं? नयनने बंद राखीने, परोक्षाने अपरोक्ष। शंकराचार्य एना ऊपर बहुत सुंदर लखे, दृष्टीने बंद करीने जोवू। म्हणून तुकोबांच्या गाथेमध्ये अभंग आहे, रूप तुझे वेळोवेळा पडो माझ्या दोन्ही डोळा। माझ्या दोघं डोळ्यांना तू दिसला पाहिजे। दोघं डोळा म्हणजे अंतर्दृष्टी आणि बाह्य दृष्टी। मारा बाह्य दृष्टी ती देखाय, ये पंढरपूरनो विठोबा तू मंदिरामध्ये, पण जेव्हा मी डोळे बंद करून देहूला समाधी लावेन तेव्हा अंतर्दृष्टीमधून तू मला दिसला पाहिजे। मग भगवान म्हणाले की तूने पंढरपूर में देखायो ये केवो होतो, याला चर्मदृष्टी म्हणतात। तू जेव्हा मला चर्मदृष्टीने पाहिला तेव्हा मी तुला कसा दिसलो? तर तुकोबांनी वर्णन केलं त्याचं। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, ये मारा उघडा डोळा ती जोयलो भगवानची। बरं ठीक आहे, मग तू जेव्हा डोळे बंद केले, जेव्हा समाधी लावली तेव्हा मी कसा दिसलो तुला? त्यारे हो तूने केम देखाय? तेव्हा तुकोबांनी वर्णन केलं, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला। मने तो पिवळो पितांबर देखायो आणि भगवान तमे गरुड पे बेसीने आया। ये अंतर्दृष्टी ना परमात्मा। आता बाह्य दृष्टीने अंतर्दृष्टीचं आणखीन एक उदाहरण देतो। आता 26 जानेवारी येते, या 26 जानेवारीला मुलांचा कार्यक्रम स्टेजवर साजर होतो आणि समजी लेजो की अपनी त्या एक नानो छोकरो होय। हा कोणाचा मुलगा आहे? हे कोनो छोकरा हा जे होय ये छोकरा हे कार्यक्रम करे एम समजी लेजो। आणि याला त्या स्टेजवर शिवाजी बनवलं। नीट आहे का? मला काय म्हणायचं, याला शिवाजी बनवलं आणि हा स्टेजवर गेला। आता ऐकायला सगळे लोक बसलेले आहेत। शिवाजीचा कार्यक्रम सुरू आहे, मुलगा शिवाजी महाराजांची भूमिका करतोय, हातामध्ये तलवार आहे, त्याला दाढी लावली आहे, टोप लावलाय, शिवाजी स्टेजवर आलाय, सगळी पब्लिक बसली आहे। कमीत कमी सगळ्या विद्यार्थ्यांचे 400 पालक बसलेले आहेत, सगळे कार्यक्रम पाहताय। 400 पालकांपैकी 399 लोकांना तो शिवाजी दिसून राहिलाय। फक्त तिने माँ त्या बेसिली होती, तिने माँ जेम छोकरो आयो ते माये शेजारच्या बाईला सांगितलं, देख 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 मारा भाऊ आयो। 399 लोकांनी जे पाहिलं त्याला बाह्य दृष्टी दर्शन म्हणतात। आणि मार माये जे कीधू की मारो पिंट्यो मारो सोन्या आयो, तर तिने शिवाजी नाही पाहिला त्याच्यात, तिने जे ओरिजिनल रूप होतं तेच पाहिलं शेवटी की मारो भावडे आयो। तसं व्यासांचं म्हणणं होतं, मला प्रेक्षक म्हणून दर्शन नको, मने माँ बनीने दर्शन જોઈએ। ये भागवत का फाउंडेशन है। એટલે ભાગવત સમજવું કઠિન કેમ છે બાપ? उसके अंदर घुसना पड़ता, थोड़ी साधना करनी पड़ती है, आँखों बंद करीने बेसवू पड़े छे। जब भी बैठ जाओ तब मजा आता है।
आज सवारे હું બહુ જલ્દી ઉઠ્યો, ટેન્શન म्हणून નહીં, પણ આજે મારી પાંડુરંગની સાથે એક વાત થઈ की भगवान आमच्या यजमानांनी एवढ्या मोठ्या कथेचं आयोजन केलं आहे. हिना भंडारो खाईने शेवट लोमनस हाथ धोईने मंडप वालो बी घेर सुखरूपથી પરત જઈને મારું કાર્ય એટલું નિર્વિઘ્ન પાર પાડજો કે મારા યજમાનની ત્યાં ગોકુળ રહે 8 દાડા. एक पांडुरंगनी साथे झगड़ो करियो आजे कि आज गीता को गाने वाले तुझे नमस्कार करता हूं, उपस्थित रहना मेरी कथा में आना. व्यास महाराजांचं म्हणणं होतं, समजण्याचा प्रयत्न करा. मुझे बाह्य दृष्टी है कि मैं आंखें बंद कर लूं और किसी को देखना नहीं दो. एवढ्या मुद्द्यावर संध्याकाळ होऊन जाईल. किती दृष्टांत द्यावे. मारा शंकराचार्य परोक्षाने अपरोक्ष में कीधुं छे की हा रामाची कथा सगळ्यांना माहिती आहे. रामायणातले राम रडायला लागले आणि रामाने आग्रह कसला केला की मला चंद्र पाहिजे. तर आईने परातीमध्ये पाणी घेतलं आणि स्लॅबवर ठेवून दिलं आणि वरती चंद्र जेव्हा उगवला, चंद्राचं प्रतिबिंब त्या परातीमध्ये दिसलं. तर मारा राम ते चंद्रने जोईने बहु खुशी થઈ. आता राम एवढा बी काही ये नव्हता, पण हे लीला करी छे मारा भगवाने. परातीतला चंद्र पाहिला. परातीतला पाहतोय की तो पाण्याला हात लावायचा तर चंद्र हलायचा. रामाला असं वाटायचं की मारे हात में चंद्र छे. व्यास म्हणाले, मुझे वो चांद नहीं देखना जो जल में दिखाई दे, मुझे वो भी चांद नहीं देखना जो आसमान में दिखाई दे, मुझे तो वो चांद देखना है जो मेरे मन में दिखाई दे. એટલે તો નરસિંહ મહેતાએ કીધું છે, ન મને પહોંચવું છે ગગન સુધી, ન મને પહોંચવું છે ચમન સુધી, મને તો પહોંચવું છે મારા મન સુધી. ये बहु लांबो प्रवास छे मनसनो, मन सुधी पोहोचवानो. व्यास महाराज स्वतःच्या मनात विचार करतायत की मला भगवान दिसला नाही, मला समजला नाही आणि मी मुलांना मोठे मोठे वेद मंत्र सांगतोय. इसका क्या मतलब है? हम खुद तो जाने नहीं. म्हणून सांगणं फार सोपं आहे. तुम्ही घर बांधायला काढा घर आणि पाहणाऱ्यांना येऊ द्या. बांधकाम चालू असताना तुमच्या कैक खिडक्या फिरवून देतील ते लोक. जे बांधत तिनेच मालम, पण जे उभे राहतात ना, हाय जरा खायती लेવાનો तो किचन में डायनिंग टेबल मेल्यानंतर जगा कमी રહી છે, હાય ભીતડું હાઈ કરાનો તો તે તેમ કરાનો તો. માં પણ त्याला विचारो, भाई તમને કેટલા બંગલા બાંધવાનો અનુભવ છે? દાદા મારો भी વિચારે सध्या भाડાन घेर में ले. जिसको अनुभव नहीं यार, जो कोई जानता नहीं, अनुभव करता. आणि ते मनस केतो छे. व्यासांची अवस्था ती झाली की मी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आयुर्वेद, स्थापत्यवेद, धनुर्वेद, गवायुर्वेद एवढ्या प्रकारच्या वेदांची निर्मिती केली, पण भगवाननो अनुभव थयो નથી. एका मुलीने आई विषयावर एवढा मोठा थेसिस लिहिला आणि तिने PhD मिळवली. एवढं पुस्तक लिहिलं आई, तिला PhD मिळाली. तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, कागा काय केलं तू? म्हणे मी PhD केली. म्हणे कशावर? आईवर. मग तिने त्या मैत्रिणीला विचारलं, म्हणे तू 12वी नंतर काय केलं? म्हणे लग्न केलं. आणि तू काय केलं? म्हणे आई झाली. तूने माँ केवी छे ये लखता आयो, माँ केवी छे ये મને અનુભવ કરતા આયો. મારો અનુભવ તું એ લખીને ડિગ્રી મળાવી છે. तसं व्यास म्हणायला लागले, मैंने सिर्फ लिखा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, मुझे अनुभव क्या है? મને अनुभव નથી. आणि व्यासांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आणि व्यास शांत बसले. काल व्याल मुखग्रास. भागवतनी कथाने जोता पेला मारा व्यासजी कहेता छे की हा काल व्याल माझ्या एका मुखाचा ग्रास करून घेईल. त्रास निर्नाश हेतवे. कायिक ताप, वाचिक ताप, मानसिक ताप माझा वाढत जातोय. मला कोण मदत करेल? याद રાખજો, प्रार्थना જ્યારે तीव्र થઈ જાય ना, ત્યારે परमात्मा हर रूप में प्रगट होता है. એવી અપેક્ષા નહીં કરવાની કે તે બાસરી લઈને જ આવશે, ધનુષ્ય લઈને જ આવશે, 4 હાથ. નહીં. प्रार्थनाની तीव्रता જ્યારે વધી જાય ત્યારે हर रूप में परमात्मा आ जाए.
न तो कोणत्याही रूपामध्ये येईल. आणि ज्या वेळेला व्यासांच्या डोळ्यात पाणी, व्यास रडतायत, व्यास विचार करतात की कोण मला सांगेल, मला त्याचं दर्शन करायचंय, फक्त मारी कंडिशन ये छे आंखों बंद करीने जोए, कि नयन ने बंद राखीने मैं जारे तमने जोया छे, मुझे उसको देखना है. रडायला भागवतनी शुरुआत अश्रुती छे, भागवतनो मध्य आश्रयती छे आणि भागवतनो शेवट अनुभवती छे. अश्रुती भगवाननो आश्रय करीने प्रत्यक्ष अनुभव लेवानी कला म्हणजे भागवत. और एक डेफिनेशन, कितनी व्याख्या करूं मैं भागवत की, कि ये है भागवत. अश्रू, भागवताची सुरुवात अश्रूने झालेली आहे. रडायला लागले व्यास महाराज, धाय धाय रडताय. आणि व्यास म्हणजे साधी गोष्ट नाहीये श्रोतेजनो. कोणाला व्यास म्हणतात? महाभारताच्या वनपर्वामध्ये एक श्लोक आलेला आहे, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदायत पत्र नेत्रम. गाइएगा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदायत पत्र नेत्रम. त्वया भारत तैलपूर्णा रजवानितो ज्ञानमय प्रदीपा. व्यासांचं वर्णन महाभारतातलं. व्यास विशाल बुद्धी, माझ्या व्यासांच्या बुद्धी एवढी विशाल बुद्धी, जे महाभारती नाही ते संपूर्ण जगात नाही. म्हणून व्यासोच्चिष्ट जगत सर्व, हे सगळं जग व्यासाचं उष्ट आहे. मारा व्यास हे सौ लख्યું છે. E=mc² हा फॉर्म्युला बाहेरचा नाही आहे माझ्या भागवतामध्ये. लॉ, ग्रेविटेशनल लॉ ऑफ न्यूटन, इट इज नॉट न्यूटन्स लॉ. भागवत में व्यास जी बी लखेलो છે, पण आम्ही वाचला नाही. राक्षसांच्या पाठीवर जेव्हा मोहिनीने चेंडू मारला आणि तो चेंडू जेव्हा परत आला, तेव्हा भागवतात व्यास महाराज लिहितात, जेवढ्या वेगात तो चेंडू गेला तेवढ्याच वेगात तो मोहिनीच्या हातात आला. म्हणजे व्यासांना माहित होतं ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल बट अपोजिट डायरेक्शन. इट इज ए ग्रेविटेशनल लॉ ऑफ न्यूटन. पण आम्ही भागवत वाच्यो क्या? आम्ही भागवत एवढ्याच साठी वाचला, कुंकू, हळद, अक्षत, फूल माथा पेली दो दादा. आणि दादाने बी भागवत तसाच सांगितला. पाटलो यम नाही मुकानो, हादने यम नाही मुकानी, उंबरठ्यावर शिंका आली पाणी टाका. એના મેં ભાગવત વહ્યું. હું એ કાંઈ જ નહીં કહેતો, હું એ કાંઈ જ નહીં કહેતો. મારી કથા મેં તમને શુદ્ધ જ્ઞાન સપડશે. મારો પ્રયત્ન એ રહે कि उसको वहां तक पहुंचाना है, उसको वहां तक ले जाना है. आणि म्हणून श्रोतेजन, व्यास भूमितीमध्ये व्यासाची व्याख्या आहे. वर्तुळाच्या सगळ्यात मोठ्या जीवेला व्यास असे म्हणतात, तसं ऋषींमधल्या सगळ्यात मोठ्या ऋषीला व्यास असं म्हणतात. आणि व्यासाची आणखीन एक व्याख्या आहे, वर्तुळाच्या दोन बिंदूंना केंद्रातून छेदत जाणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. तसं ब्रह्मांडाच्या वर्तुळामध्ये जीव आणि शिव या दोन बिंदूंना भक्तीच्या विचारातून छेदत जाणाऱ्याला व्यास असे म्हणतात. इट इज द डेफिनेशन ऑफ व्यास. इतला मोठा ऋषी आणि ते रडतायत, विव्हळतायत, वो रोने लग गए की मी आता काय करू. आज गीता जयंती आणि भागवत एकत्र सुरुवात झालेली आहे. यजमान भाग्यवान आहात तुम्ही. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन तेज म्हणतोय, सिद्धंती मम गात्रानी, माझे गात्र शिथिल झालेले आहेत, माझे हातपाय ढिले पडलेले आहेत, मी यांना मारू शकत नाही, मला माफ कर कृष्णा, मी युद्ध करू शकत नाही. त्याने गांडीव टाकून दिलं आणि अर्जुन एका कोपऱ्यात जाऊन रडत बसलाय. अर्जुन रड्यो तो गीतानो जन्म थयो, या व्यास रड्या तो भागवतनो जन्म. आणि आज बेऊ जन्म, आज भागवत की भी हम उत्पत्ति कर रहे हैं और गीता की उत्पत्ति तो है. कौन है गीता? गीता स्तुति मध्ये एक श्लोक आलेला आहे. गीतानी स्तुति जारे करी त्यारे गीतानी स्तुति में कि अर्जुन कौन है, कृष्ण कौन है,
वेलाकुला हे कोण है? भीष्म द्रोण तटा जयद्रथजला गांधारनी लोत्पला। आज गीतेचा एक श्लोक जरी ऐकला तरी खूप पुण्य। आज गीता जयंती आहे। शल्य ग्राहवती कृपेण वहनी हरणेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतर्णी खलु पांडवेरणनदी कैवर्तक केशव। भगवंताच्या शुद्ध दर्शनासाठी व्यास तळमळत आहेत। एक बात याद आई गई કહી દઉં। તમને રંગનાથ મહારાજ માલમ છે? श्री रंगनाथजी यांच्या मंदिरामधून दर्शन करून एकदा रामानुजाचार्य पायऱ्या उतरत होते। મને याद आ गई, बोल देता। रंगनाथનું દર્શન કર્યું છે आणि बहु प्रेम विव्हळ थईने रामानुजाचार्य उतरत होते आणि तिथून अंगणातून एक रंगदास नावाचा मारवाडी युवक एका वेश्येला घेऊन चालला होता आणि त्याने तिच्या डोक्यावर छत्री धरली होती की तिला ऊन लागायला नको। ये घटना छे रंगनाथना मंदिરની સામેની सत्य कथा। रामानुजाचार्य पायऱ्या उतरतायत आणि हा मारवाड्याचा पोरगा तरणा बांड पोरगा वेश्येला घेऊन चाललाय। तिला ऊन लागायला नको छत्री धरली आहे। तिच्या गळ्यामध्ये सोन्याचा हार त्याने घातलेला आहे। तिच्या हातात हात घेतलाय, तिच्याशी विनोद करतोय आणि रंगनाथाच्या मंदिरातून चालला। रामानुजाचार्यांनी पाहिलं। बुडते हे जन देखवे न डोळा येतो कळवळा म्हणून या की अरे श्रीमंताचा मुलगा आहे, वाया चालला जाईल, याला आज अडवलं नाही तर हा उद्या काही कामात येणार नाही। रामानुजाचार्यांनी त्याला थांबवलं की रुक जा, रुक जा। तो थांबला। कहिए महाराज, रामानुजाचार्यांनी सांगितलं इसको छोड़ दे, ये वेश्या तुझे बर्बाद कर देगी। एवढं रामानुजाचार्य त्याला बोलतात तर हा रामानुजाचार्यांना काय सांगतोय बघा। हाँ गुरुजी, मैं इसको नहीं छोड़ सकता। बोले कारण तो बता। बोले कारण बताओ। त्याने मंदिराकडे बोर्ड दाखवलं, तुम्हारे कृष्ण से ये मेरी लैला बहुत सुंदर है। तुम्हारे कृष्ण से, कारण रंगनाथ रंगना काळा सावळा छे। तुम्हारे कृष्ण से ये मेरी लैला बहुत सुंदर है। रामानुजाचार्यांनी 2 मिनिटं विचार केला, 2 मिनिटं थांबले आणि त्या मारवाड्याच्या मुलाला खाडकन गालात मारली। जेव्हा त्याच्या कानात बसली आहे, हातातली छत्री सुटली आहे आणि रामानुजासारख्यांचा एक साक्षात्कारी अनुभवी पुरुषाचा हात त्याच्या गालाला लागला, त्याला आंतरिक समाधी लागून गेली। सिक्स सेन झाला असं म्हणतो, कुंडलिनी शक्ती त्याची जागृत झाली। वो बैठ गया, शांती से बैठ गया। आणि कधी मंदिरामध्ये न जाणारा, कधी मंदिरात न गेलेला, जेव्हा त्याने डोळे बंद केले तर त्याच्या मनामध्ये जी वेश्या होती ना ती निघून गेली आणि रंगनाथाचं दर्शन मंदिर में न जाता डोळा बंद करीने ये मारवाडी नो छोकरो रंगनाथ ने देखतो छे। त्याचा तो कपडा, त्याच्यावर लावलेला गंध, त्याला लावलेले केस, केसांवर लावलेला मुकुट, मुकुटावर ठेवलेला मोरपीस, जेव्हा त्याला बघायला सुरुवात झाली आहे वो रोने लगा। मारवाड्याला विचारलं, रामानुजाचार्यांनी विचारलं, बोल क्यों रो रहा है, क्या हो गया तुझे रोने में? मैंने इतने जोर से मार दी। बोले मैं मारने के वास्ते नहीं रो, फिर मैं जिसको लेके घूम रहा था इससे कहीं गुना ज्यादा मेरा भगवान सुंदर दिखाई दे रहा है। याला म्हणतात आंतरिक भाव। नयनने बंद राखीने मैं जारे तमने रंगम्मा माझी रंगम्मा,
ये रस ऐसा है, ये बहुत मजा है उसमें। पिबतम भागवतम रसमालयम, श्रीमद भागवत प्रथम स्कंद पहिल्या अध्यायाचा 3रा श्लोक। तुम्ही भागवत वाचक आहात, उसमें पढ़िएगा तो कथा निगम कल्प तरुर्गल फलितम शुक मुखाद्रवामृत संयुतम पिबतम भागवतम रसमालयम। रसिका पिबतम भागवतम, भागवत ने पीवानु छे, खावानु नहीं, उसको पी जाओ। फक्त अट एक आहे, पितांना तोंड दुसऱ्याचं वापरायचं कि महाराज तमारी मोड़े हमने भागवत नो रस पीजाड़जो, એટલે મોડું તમારું, પીનારા અમે। भागवत तृप्त करणारी कथा है।